नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत असतो. त्याच अनुषंगाने मंडळी मागच्या भागामध्ये आपण साबळे मॉन्सून मॉडेलविषयी जाणून घेतलं. हा कार्यक्रम अनेकांना आवडला, अनेकांनी आमच्याकडे विचारणा केली आणि त्यामध्येही शेतकरी वर्गाने आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचारणा केली. अर्थात ते आम्हाला अपेक्षितच होतं, कारण हवामानाच्या अचूक अंदाजामुळे आपली शेती बहरते किंवा फुलते. पण मुळात हे अचूक अंदाज नेमके कुठून घ्यायचे हेच आपल्याला माहीत नसतं. त्यातूनच आपल्याला हे जाणवलं असेल की हे जे साबळे मॉन्सून मॉडेल आहे ना, हे अतिशय तंत्रशुद्ध आहे. साबळे सरांनी त्यासाठी पेटंटसुद्धा घेतलेलं आहे. त्यामुळे शेतीविषयीचे तुम्हाला काही प्रश्न असतील, म्हणजे पीक पाणी असेल म्हणा, किंवा हवामानाच्या अंदाजाविषयी असेल, किंवा मृदसंधारणाविषयी असेल, कुठल्याही बाबी असतील शेतीशी संबंधित, त्याविषयी तुम्ही साबळे सरांशी जरूर संपर्क साधू शकता. अर्थात साबळे सरांचा नंबर आम्ही ह्या कार्यक्रमातून आपल्याला देऊ शकत नाही आहोत, पण आमच्या पेजवरती, फेसबुकवरती आमचं जे पेज आहे त्याच्यावरती आम्ही हा नंबर दिलेला असेल. तुम्ही तो नंबर जाणून घ्या आणि तुम्ही साबळे सरांशी जरूर संपर्क साधा. कारण डॉक्टर रामचंद्र साबळे हे आपल्या राज्याचे कृषी सल्लागार आहेत. त्यामुळे कृषीशी संबंधित कुठलाही सल्ला विना, म्हणजे मोफत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता. जनता दरबारचा हाच आपला उद्देश आहे. नुसती माहिती घेण्यापेक्षा ही माहिती आपल्या रोजच्या जगण्यामध्ये आपण कशी वापरू शकतो हेही आपण आपल्या ह्या भागातून किंवा आपल्या मालिकेद्वारे आपण जाणून घेत आहोत. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सामील होण्याची गरज आहे. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे. आज आपण आजच्या भागामध्ये आदिवासी भागातल्या जनमनाचा कानोसा घेणार आहोत. त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ना, त्याही आपण जाणून घेणार आहोत. तिथे नेमक्या कुठल्या योजना पोचलेल्या आहेत, त्याचे लाभ त्यांना किती प्रमाणामध्ये मिळत आहे, हे सर्व आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी अनेक आदिवासींशी आम्ही संवाद साधला आणि त्यांच्या ज्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोचवणार आहोत. पण या बाबतीतलं एक निरीक्षण आम्हाला जाणवलं, ते असं की कॅमेरा घेऊन आपण जर का कोणाशी संवाद साधायला लागलो ना, तर ह्या संवादाची सुरुवात नेहमीच नकारात्मकतेने होते. म्हणजे आम्हाला हे मिळत नाही, आम्हाला ते मिळत नाही, आम्ही वंचित आहोत, अशा पद्धतीने होते. मग आपण जर का त्यांना विचारलं की तुम्हाला काही मिळालेलं नाही का, काही चांगलं तुमच्या आयुष्यात काही घडलेलं आहे का नाही, आणि मग त्या संवादाची सुरुवात कुठेतरी सकारात्मकतेने किंवा चांगल्या पद्धतीने होत असते. आणि म्हणूनच जनता दरबारतर्फे आपला सर्वांना आवाहन आहे ना, की सरकारने कुठलेही नियम म्हणा किंवा योजना जाहीर केली ना, तर त्याची संपूर्ण माहिती घ्या, त्याचे निकष काय आहेत ते जाणून घ्या. आणि असं असतं की या निकषांमध्ये तुम्ही जर का बसत असाल ना, तर कुठल्याही लाभापासून खरा लाभार्थी वंचित होत नाही. अर्थात त्यासाठी या सर्व गोष्टीशी आपण स्वतः भिडायला पाहिजे. कुठल्याही मध्यस्थाला किंवा दलालाला मध्ये घेऊ नका. आणि अशा प्रकारचा सल्ला अनेक मंत्री महोदय आता जनतेला देत आहेत. आता पुढच्या काळामध्ये कोण्या एजंटाचे आपण चुकून जाऊ नका. एजंटमार्फत तसंही पूर्वी काम होत नव्हतं, आजही होत नाही, पण तुमचे विनाकारण पैसे त्याच्यामध्ये गेलेले आहेत, तर त्याच्यापासून दूर राहा. मंडळी, बरेचदा संपूर्ण माहिती अभावी आपण एखाद्या गोष्टीविषयी नकारात्मक बोलत असतो, असे एक निरीक्षण आहे. त्यासाठीच आपण प्रत्येक गोष्टीची सर्वांगीण माहिती घेण्याची आवश्यकता आहे. अगदी एखादं साधं उदाहरण जर का आपण घ्यायचं झालं ना, तर आश्रमशाळांचं घेऊया. आश्रमशाळांविषयी नकारात्मक गोष्टीच आपल्यासमोर सातत्याने येत असतात. वास्तविक दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासींच्या मुलामुलींना शिक्षण मिळावं या हेतूंनी या आदिवासी आश्रमशाळा आपल्या राज्यामध्ये आहेत आणि खूप ठिकाणी अतिशय चांगलं काम या आश्रमशाळांचं चाललेलं आहे. शिक्षण मूलभूत आदिवासी समाजाला मिळालं तर हे मुलं स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील, आणि ते उभं राहण्याचं शिक्षण आम्हाला सगळ्यांना द्यायचं. म्हणून काल मी एक कल्पना मांडली की आश्रमशाळा म्हणजे आता हे शिक्षणाचे मंदिर आहेत. साधारणतः 500 सरकारी आश्रमशाळा आणि 500 अनुदानित आश्रमशाळा, 1000 आश्रमशाळा आणि 5 लाख मुलं आहेत. मंडळी, आश्रमशाळा असतील किंवा इतरही कुठल्या योजना असतील, त्याच्यामध्ये त्रुटी असतात, कमतरता असतात, पण त्याही पेक्षा ह्या योजना जिथे यशस्वी झालेल्या आहेत, चांगल्या पद्धतीने चाललेल्या आहेत ना, त्या तिथे चांगल्या का चाललेल्या आहेत ना,
हे जर का आपण जाणून घेतलं ना, तर मग वाईट ठिकाणी चाललेल्या गोष्टीही चांगल्या पद्धतीने चालू शकतात असा निष्कर्ष निघतो. म्हणजे जिथे आश्रमशाळा चांगल्या चाललेल्या आहेत तिथले सर्वेक्षण केल्यानंतर असं नजरेस आलं की ह्या आश्रमशाळांवरती तिथल्या गावकऱ्यांची, गावाची किंवा स्थानिकांची देखरेख असते. जास्तीत जास्त आमचं गाव शाळेमुळेच तसा त्याचा प्रचार. अकलापूरची आश्रमशाळा ही चांगली आदर्श आश्रमशाळा. ही शाळा नुसती म्हणजे दिसायच नंदनवन नाही, तर ह्या शाळेमध्ये आश्रमशाळेकडून पाठीमागचं पाहण्याचा दृष्टिकोन असा का ही आश्रमशाळा म्हणजे नुसतं मुलं दिवसभर राहण्यासाठी जातात. पण आमची आश्रमशाळा म्हणून नाही, तर आमच्या आश्रमशाळेमध्ये 95, 96, 97% मार्क्स 10वी किंवा 12वीला पाडणारे मुलं आहेत आणि टक्केवारी पण त्या प्रमाणात पडते. शिकल्याशिवाय तर आम्ही जंगलात असल्यामुळं कुठल्याही गोष्टीचा आम्हाला काय तार म्हणून मी स्वतः अडाणी. मला कुठली गोष्ट काही जमली नाही, शिक्षण जमलं नाही. आदिवासी ज्या वेळेस ही शाळा सरकारनं आमच्याकडे पाठवली त्यापासून एवढा मोठा आनंद वाटला की ह्या परिसरामध्ये अगदी सूर्यासारखा प्रकाश पडला. शाळा खूप चांगली चाललेली. कुठल्या पालकवर्गाचं, कुठल्या गावकऱ्यांचं आमची काही या शाळेविषयी काही तक्रार नाही. शाळा चांगली चालावं अशी आमची अपेक्षा आहे. जेवणाचं चांगलं पद्धतशीर होतं, शिक्षक चांगले येतात, गावकी आमची चांगली साथ देते आणि खूप खूप मस्त आमचं वातावरण तयार झालेलं. आम्ही इथं आल्यापासून इथं राहायला आल्यापासून आम्ही मुलं शाळेत जायला लागली. आम्ही रानात होतो आता गावात आलो, किंवा फायदा झाला ना आम्हाला. या गावात आम्हाला कुठली अडचण पोचत नाही आणि म्हणूनच शाळा वाढली. याचा अर्थ असा की समाज बरोबर आहे आणि समाज बरोबर असल्यामुळंच काहीतरी गावाचा विकास होतो. आमच्याकडे अशा कुठल्याही गोष्टी अडचणीत भासत नाही. आमच्या अहमदनगर जिल्ह्यातली अकलापूरची ही भव्य आश्रमशाळा या आश्रमशाळेमध्ये 12वी पर्यंत शिक्षण दिलं जातं. आजूबाजूच्या परिसरातले गावकरी आपले मुलं मुली इथे शिक्षणासाठी पाठवतात. ही निवासी आश्रमशाळा आहे आणि इथे मुला मुलींसाठी निवासाची वेगळी व्यवस्था आहे. इथलं हॉस्टेल कसं वाटतं तुम्हाला? इथले हॉस्टेल चांगले आहे. तुला कसं वाटतं? सरांकडे बघून नका सांगू, बिनधास्त सांगा. चांगले आहे ना? आमच्या त्या कुलाचं नाव म्हणजे आम्ही आमच्या मॅडमनी ठेवलं आहे. ते प्रत्येक 4 कुलं आहेत तिथं, त्यामुळं मग प्रत्येक कुलाला वेगवेगळ्या नावानुसार ते ठेवलेले आहेत नावं, हॉस्टेलचे नाव ठेवलेले आहेत. मग त्या कुलाचे नाव घेतले की मग त्या मुली त्या कुलामध्ये जातात. त्यामुळे तुम्ही किती मुली राहता या कुलामध्ये? आम्ही 30 होतो पहिल्यांदा, पण त्यानंतर 12वीच्या मुली गेल्या, 10वीच्या गेल्या, मग आम्ही 22 झालो. आता या खोलीमध्ये किती राहता तुम्ही या कुलामध्ये? 22 जण. 22 जणी. किती खोल्या आहेत आतमध्ये? खोल्या नाहीत, एक खोली मोठी आहे. ही सगळी मुलं मुली घरापासून लांब या शाळेमध्ये येऊन राहत आहेत. मग तुमच्या घराची, गावाची किंवा आईवडिलांची आठवण येत नाही का असा प्रश्न विचारल्यानंतर या सगळ्यांनी सांगितलं की आमच्या आईवडिलांनी सांगितले की खूप शिका, मोठा व्हा. कुठलं गाव तुझं? जवळ बाळेश्वर. घरी कोण कोण असतं? आई वडील. मग आता आईची आठवण येते का? हो. मग काय करते? आईचं काय म्हणणं आहे? आईला काय आईने काय तुला सांगितलं? काय शिकवू, काय बन? आईने काय सांगितलं तुला? चांगलं शिक्षण घे, मोठं स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्या आईने काय सांगितलं? सांग. मोठे हो, चांगलं शिक्षण घे, चांगला अभ्यास कर, जास्त मार्क पाड. या शाळेमध्ये रीतसर शिक्षण दिलं जातं.
त्याबरोबरच मूल्य शिक्षण दिलं जातं, इथे संगणक दिले जातात, व्यक्तिमत्व विकास होतो, प्रयोगशाळा आहेत, ग्रंथालय आहे, निरनिराळे खेळ शिकवले जातात, अर्थात त्यासाठी शिस्तही लावली जाते. इथल्या दिवसाची सुरुवात होते परिपाठाने. बातमी क्रमांक 4, भारतासमोर 173 गावांचे आव्हान. बातमी क्रमांक 5, मतदान केंद्रात मोबाईल कॅमेरा येण्यास सक्त मनाई. आजच्या ठळक बातम्या सांगल्या. माय नेम इज गोरा डिजिटल. सब्जेक्ट इंग्लिश. अँटोनिमस लाईक, डिसलाईक, अफेअर, डिसअफेअर, ॲग्री, डिसॲग्री, ब्युटिफुल, अगली. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? पुणे. बरोबर, पुणे. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता? सुंदरबन. बरोबर, सुंदरबन. मराठवाड्याची विकासगंगा असे कोणत्या नदीस म्हणतात? गोदावरी. बरोबर, गोदावरी. पहा, टिळकांची न्यायप्रियता, त्यांचा न्याय किती अपूर्व होता. Where is chest? This is chest. Okay. Chin. Chin. Okay. Cheek. You sit down. You are out. Sit down. Stand up. Stand up. Okay. You boys are very clever. Hands up. Which are the types of noun? Tell me, anybody? Types, kinds of noun. How many there are types of noun? Can you stand up? 3 types. Very good. Which are they? Very good. सांग स्वप्नील. PQ. Very good. चल आहे शेतामध्ये माझी खोप, तिला भराटीचा जाग, तिथे राबत कष्ट तो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काळी उसाची पाचट, जगा मिळाया साखर. तो देखिए ये पहला सुवचन है. ग्रहपाठ रहता है उसी को करना बहुत जरूरी है. Now, see this sentence. I write a letter. I write a letter. It is the simple construction of the English. It is the simple sentence. I write a letter. In this, what is the function of a letter? Give me answer. Tell me answer. शालेय उपक्रम सूर्यनमस्कार. मैदानावरती लेझिम नृत्यही रंगलेलं असतं.
महिलांना शाळेतच माध्यान्ह भोजन देण्यात येतं आणि त्यासाठी ही जबाबदारी देण्यात आलेली महिला बचत गटांकडे. गावच्याच या महिला असल्यामुळे आणि आपलीच मुलं हे जेवण जेवणार असल्यामुळे या सगळ्या महिला अतिशय मायेनं आणि काळजीपूर्वक जेवण तयार करतात. सगळं बघितल्यानंतर इथल्या ह्या मुलांची नेमकी जीवनामध्ये ध्येय काय आहेत तेही आम्ही जाणून घेतलं. मोठं व्हायचंय, मला खूप शिकायचंय, शिक्षक व्हायचं, मला PSI व्हायचंय. का बरं? कारण मॅडम, जर आपण आज कुठलंही वर्तमानपत्र पाहिलं तर स्त्रियांवर होणारे अत्याचार कुठल्याही पानउघड्या कुठेतरी असं वाटतं की स्त्री आज असुरक्षित आहे आणि त्या दृष्टीने मला प्रयत्न करायचे. कराटे प्रशिक्षण स्त्रियांना सक्षम करण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षणाचा कोर्स दिलेला आहे. म्हणजे माझ्यात ती ताकद आहे मॅडम. व्हेरी गुड. आणि तुझ्या मैत्रिणींमध्ये? सगळ्यांमध्ये. कुणी जर आपल्याला वाईट म्हणजे प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर आपणही प्रतिकार केला पाहिजेच ना. आजच्या समाजामध्ये म्हणजे गप्प राहून उपयोग नाही. बरोबर. माझे मी स्वप्नील देवेकर. मला इंजिनियर होण्याची इच्छा आहे. ज्यावेळेस मी इंजिनियर झालेला असेल त्यावेळेस या ठिकाणी जी लोकांची घरं आहेत ती चांगली असतील. मला एक पत्रकार व्हायचे, चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी नेऊन पोहोचवायची. लोकांच्या मनामध्ये काय आहे या मनातलं आपल्या समाजापर्यंत आणलं पाहिजे, हे खऱ्या अर्थाने योग्य आणि मला म्हणून पत्रकार व्हायचे. चांगल्या पद्धतीने मी माझ्या घरामध्ये किंवा माझ्याच माणसांमध्ये संवाद साधून आता ही तयारी सुरू आहे. पुढे गेल्यानंतर मी पुढची पण तयारी करण्याचा प्रयत्न करते. आईवडिलांची पण इच्छा आहे की मुलीने काहीतरी करावं. आजकाल फक्त मुलाला शिक्षण दिलं जातं पण मुली मागे. पण आमच्या शेतकऱ्यांच्या आईवडिलांनाच असं वाटतं की आमच्या मुलीने पण सक्षम व्हावं, काहीतरी करावं या समाजासाठी किंवा स्वतःसाठी का होईना. आजची परिस्थिती शेतकऱ्यांची खूप अवघड आहे. मग त्यांच्या ज्या इच्छा आहे त्यांचेच मुलं पूर्ण करू शकतात आणि म्हणून मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. माझ्या घरची परिस्थिती तशी बिकट आहे. म्हणजे मला भाऊ नाही, त्याच्यामुळं माझ्या आईला वाटतं की ना मी सगळ्यात छोटी आहे. त्याच्यामुळं आईला वाटतं की ना जावं पुढच्या याच्यात काहीतरी करावं, आमचं नाव मोठं करावं. बघा मंडळी, शिक्षणाचं महात्म्य अगदी दुर्गम दऱ्याखोऱ्यातल्या आदिवासी समाजापर्यंतही जाऊन पोचलेलं आहे. म्हणजे अगदी स्त्री भ्रूण हत्या करू नका असा संदेश सुद्धा इथल्या मुली आपल्याला देत असतात. त्यासाठी त्या रांगोळ्या रेखाटूनही तो संदेश देत असतात. त्यांच्या गाण्यांमधून मुलगी असण्याचा अभिमान आपल्याला जाणवत राहतो. बेटी हूँ मैं, बेटी मैं तारा बनूंगी, तारा बनूंगी मैं, सारा बनूंगी, तारा बनूंगी मैं, सारा बनूंगी. बेटी हूँ मैं, बेटी मैं तारा बनूंगी, बेटी हूँ मैं, बेटी मैं तारा बनूंगी. हे सगळं बघून अनुभवून खूप चांगलं वाटलं. मंडळी, कुठेतरी काहीतरी चांगलं काम निश्चित होत आहे आणि त्याच दृष्टीने आदिवासी समाज स्वयंपूर्ण सुद्धा होत आहे. या सगळ्या आदिवासी विकासाचे प्रयत्न आहेत, त्याच्यातनं तो माणूस स्वाभिमानी आणि स्वयंभू होईल आणि आत्मविश्वासाचा माणूस निर्माण होईल. आणि हे घडलेलं मला दिसतंय. कारण संधी मिळाली तर माणूस काय करू शकतो. एक मुलगी आमची अंजना ठुमके नावाची मुलगी चीनला गेली आणि सुवर्ण पारितोषिक घेऊन आली. सुवर्ण पारितोषिक घेऊन आल्यानंतर काल मी तिला 11 लाख रुपयाचं बक्षीस दिलं, सत्कार केला, आनंद वाटतो. ते झालं. तिनं काय भाषणात सांगावं की साहेब मला संधी मिळाली, माझं आता एकच स्वप्न, या देशाला ऑलिम्पिक मिळालं पाहिजे, मी ते प्रयत्न करणार. मला वाटतं की 11 लाखाचं बक्षीस या कारणाने जर तिनं ऑलिम्पिक मिळालं तर केवढं मोठं देशात होईल. म्हणून असे खूप हार होणारे लोक आहेत, ते शोधणं गरज आहे आणि ते शोधण्याचं काम करून त्यांना पुढं आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे. ते या विभागामार्फत करण्याची इच्छा आहे. ह्या आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट करण्याचं महत् कर्तव्य पिचड साहेबांनी केलेलं आहे. पॅटर्न असा की मग मला त्याचा साथ माझ्या जीवनात अभिमान आहे की या देशात आदिवासीसाठी बजेट नव्हतं.
म्हणून आदिवासीला शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना तर आदिवासी बजेटची मी संकल्पना मांडली आणि या देशातले पहिले मुख्यमंत्री शरद पवार, पहिला आदिवासी मंत्री मधुकर पिचड, देशाच्या आदिवासीचं बजेट वेगळं आम्ही देऊ शकलो देशाला आदिवासीचं. आज या आदिवासी समाजासाठी निरनिराळे निर्णय घेण्यात येत आहेत किंवा निरनिराळ्या योजनाही तयार करण्यात येत आहेत. तर आदिवासी समाजाचे प्रश्न जल, जमीन, जंगल हे खरे आदिवासी समाजाचे प्रश्न आहे आणि दारिद्र्याचा प्रश्न आहे. आणि म्हणून याची सगळी लढाई, हे 3 प्रश्न जर त्याचे सुटले, जल, जमीन आणि जंगल. परंतु एक गोष्ट मला आनंदाची अशी वाटते की स्वातंत्र्यानंतर केंद्र सरकारनं पहिल्यांदा कायदा पास केला की वनामध्ये अधिकार आदिवासींना दिला आणि वन जमिनी आदिवासीच्या नावानं करण्याचा हा क्रांतिकारी निर्णय देशात झाला. त्याचा लाभ निश्चितच महाराष्ट्रामध्ये घेण्याचं काम आम्ही केलं आहे. अजूनही त्याचे सगळे पट्टे देणं, नावावर देणं, जमिनीतले हक्क देणं हा काम केलं. आणि म्हणून हे करत असताना आदिवासीचं दारिद्र्य आहे, ते दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम महत्त्वाचे राबवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. हे सगळं बघून अनुभवून आपल्याला एक सांगणं आहे की या ज्या योजना आहेत ना त्या आपण जाणून घ्यायला पाहिजे, सरकारला आपण मदत करायला पाहिजे आणि आपलं जगणं आपण सुकर करायला पाहिजे. आणि मला वाटतं की या सगळ्या आदिवासी विकासाचे प्रयत्न आहेत, त्याच्यातनं तो माणूस स्वाभिमानी आणि स्वयंभू होईल आणि आत्मविश्वासाचा माणूस निर्माण होईल. आणि हे घडलेलं मला दिसतंय. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. मेरा मुल्क मेरा देश मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन. उसके वास्ते है निशार है मेरा मन, मेरा मन. हे वतन, ये वतन, ये वतन, जाने मन, जाने मन, जाने मन. भारत माता की जय! भारत माता की जय! मंडळी, आपल्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये त्रुटी, कमतरता, न्यूनता प्रचंड प्रमाणामध्ये आहेत. पण त्या आहेत म्हणून तक्रार करत बसण्यापेक्षा त्या दूर करण्यासाठीचे जे उपाय आहेत ना ते आपण जाणून घ्यायला पाहिजे, त्याची माहिती आपण जाणून घ्यायला पाहिजे. जनता दरबारच्या माध्यमातून ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोचवतच असतो. तुमच्याकडे असे काही उपाय किंवा माहिती असेल ना तर ती तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. त्यासाठी फेसबुकवरती आमचं स्वतंत्र पेज आहे, त्याच्यावरती तुम्ही तुमच्याकडची माहिती लोड करा. आम्ही त्याच्यावरती भरपूर माहिती दिलेली आहे, ती तुम्ही जरूर लाईक करा. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आमचा ईमेल आय डी आहे janatadarbhar@yahoo.in. या आमच्या ईमेल आय डीवरती तुमच्या सूचना असतील, विचार असतील, मनोगत असतील, प्रतिक्रिया असतील, लवकरात लवकर तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. जनता दरबारचा एक पॉझिटिव्ह ग्रुप आम्ही तयार केलेला आहे, तोही तुम्ही जॉईन करू शकता. पण त्यासाठीची रिक्वेस्ट तुम्ही आम्हाला पाठवण्याची गरज आहे. जनता दरबारमधले हे जे एवढे सकारात्मक प्रयोग आपण केलेले आहेत ना त्याची सचित्र माहिती देणारं एक पुस्तक आम्ही तयार करत आहोत. या पुस्तकाविषयीची माहितीसुद्धा आम्ही या पेजवर दिलेली आहे, तेव्हा तुम्ही लवकरात लवकर हे पेज लाईक करा. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचाराने प्रेरित झालेला हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम. त्यासाठी दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून जनता दरबारमधून सह्याद्री वाहिनीवरती आपण भेटतच असतो. जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सामील होण्याची गरज आहे, जेणेकरून ही सकारात्मक माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. मंडळी, विधानसभेच्या निवडणुका आता अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत. त्याची आचारसंहिता कधीही लागू शकते आणि मग आपल्या जनता दरबारला ब्रेक मिळेल. तेव्हा नाराज होऊ नका. या निवडणुका संपल्यानंतर पुन्हा आपण एकमेकांना नक्कीच भेटणार आहोत. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये सामील व्हा. त्यासाठी तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.